नमस्कार मित्रांनो, आर्थिक अडचणीमुळे कर्ज घेणे हे सामान्य झाले आहे. मात्र कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड कशी करायची यावर तुमच्या आर्थिक स्थिरतेचा प्रभाव पडतो. कर्ज परतफेडीसाठी अनेक पर्याय असतात. त्यापैकी एक म्हणजे लोन प्रीपेमेंट. कर्ज घेतल्यानंतर जर कर्जदाराकडे अतिरिक्त पैसे उपलब्ध असतील तर तो वेळेपूर्वी कर्ज फेडण्याचा विचार करतो. पण त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की वेळेपूर्वी कर्ज फेडल्याने आर्थिक ओझे कमी होते आणि ते मानसिकदृष्ट्या तणावातून मुक्त होतात. मात्र हे पूर्णतः सत्य नाही, कारण यामध्ये काही लपलेले आर्थिक धोके असू शकतात. बँका आणि वित्तीय संस्था वेळेपूर्वी कर्ज फेडल्याने वेगवेगळे शुल्क आकारतात. काही वेळा या शुल्कांमुळे तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये कर्ज वेळेपूर्वी फेडल्याने क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. त्यामुळे अशा निर्णयापूर्वी सर्व पैलू समजून घेणे आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबतीत सर्व माहिती घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच आर्थिक प्रश्नांबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. जर तुम्ही कर्जाची पूर्ण रक्कम मुदतीपूर्वी फेडली तर अनेक बँका आणि वित्तीय संस्था अतिरिक्त शुल्क आकारतात. हा शुल्क बकाया रकमेच्या 1% ते 5% असतो. जरी यामुळे EMI वरील व्याजाचा भार कमी होतो तरीही मोठ्या शिल्लक रकमेवर जास्त फायदा मिळतो. त्यामुळे कर्जाच्या मुदतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रीपेमेंट केल्यास जास्त फायदा मिळतो. तसेच मित्रांनो, कर्ज लवकर फेडल्याने काही वेळा क्रेडिट स्कोअर सुधारतो, कारण तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे बँकांना वाटते. मात्र काही बँकांसाठी वेळेपूर्वी कर्ज फेडणे निगेटिव्ह सिग्नल असतो, कारण ते त्यांना व्याज कमवण्यापासून रोखते. भविष्यात नवीन कर्ज घेताना ही गोष्ट अडथळा ठरू शकते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर आणि भविष्याच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. कर्जाच्या सुरुवातीच्या काळात व्याज जास्त भरावे लागते, त्यामुळे त्या टप्प्यात कर्ज फेडणे अधिक फायदेशीर ठरते. जर कर्जाची मुदत जवळ आली असेल तर प्रीपेमेंट करणे फारसा फायद्याचे ठरत नाही, कारण तुम्ही आधीच जास्त व्याज भरलेले असते. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर लवकरात लवकर त्याचा काही भाग फेडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. काही लोकांना वाटते की कर्ज मुदतपूर्वी फेडल्याने पैसे वाचतील, पण जर कर्जाची मुदत संपत आली असेल तर फोरक्लोजरवर चार्जेस देण्याचा उपयोग नाही. बँका स्वतःचे नुकसान भरून काढण्यासाठी फोरक्लोजरवर चार्ज आकारते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य निर्णय घ्या. अनेक वित्तीय तज्ज्ञ वेळेवर हप्ते भरून कर्जाचा टप्प्याटप्प्याने भार कमी करणे हा चांगला पर्याय मानतात. तर मित्रांनो, वेळेपूर्वी कर्ज फेडणे फायदेशीर आहे का, हे बँकांच्या नियमावर आणि तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे. कर्जाचे नियोजन नीट करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील पावले उचलावे. चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिक फटका देऊ शकतो. त्यामुळे लोन प्रीपेमेंट करण्याआधी सर्व फायदे आणि तोटे समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.